नमस्कार आपल्या सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात आपण सर्वजण? वेलकम टू इन्फोगॉड स्वामी चॅनल. थंबनेल वरती आपण पाहिलं असेल 11 दिवसीय श्री स्वामी समर्थ साधना. हो, स्वामी प्रकट दिन जवळ येत चाललाय. अवघ्या 10-11 दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. त्यानिमित्त आपण आज 11 दिवसीय श्री स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत प्रभावी, खास व स्वामींना प्रिय असलेली उपासना शिकणार आहोत. 20 मार्च 2026 ला आहे आपले गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन व त्यानिमित्त आपण आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे. जेवढी भक्ती करता येईल तेवढी करायची आहे, शरणागती पत्करायची आहे व या निमित्तच आपण आज स्वामींची एक प्रभावी उपासना शिकणार आहोत, जी 11 दिवस आपल्या सगळ्यांना करायची आहे, जी 10 मार्च 2026 पासून आपण सुरू करायची आहे व 20 मार्च 2026 ला संपूर्ण करायची आहे. ही उपासना तुम्ही पारायणाप्रमाणे संकल्प करून स्वामींची किंवा दत्तगुरूंची मूर्तीची स्थापना एका चौरंगावर पाटावरती करून कलश मांडणी करून करू शकता किंवा तुम्हाला नॉर्मल साध्या पद्धतीने फक्त देवघरात किंवा शांत ठिकाणी बसून करायची असेल तरी देखील करू शकता. याला कोणतेही बंधन नाहीये. बंधन एवढंच आहे की एक सलग 11 दिवस ही उपासना आपण करावी. शाकाहारी राहावं, वेळ एकच ठेवावी, सकाळी किंवा संध्याकाळी. ट्रॅव्हलिंग तुम्ही करत असाल जॉबमुळे तरी देखील चालेल. फक्त तुम्ही त्याच दिवशी परत घरी येणं हे ठेवायचं आहे नियमामध्ये. व 11 दिवस जिथून तुम्ही सुरू केले आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी, तर तुमच्या घरीच ते 11 दिवस करायचे आहे. स्वामींच्या मंदिरात सुरू केले असेल तर तिथेच 11 दिवस पूर्ण करायचे आहे. दत्त मंदिरात केले असेल तर तिथेच पूर्ण करायचे आहे. ज्या ठिकाणी ज्या वेळेत तुम्ही सुरू कराल त्याच वेळेत ही उपासना 11 दिवस तुम्ही एक सलग करायची आहे. शाकाहारी राहा, मद्यपान करू नका 11 दिवस, मांसाहार घेऊ नका. तुमचा व्यवहार हा स्वच्छ ठेवा, कपट, कारस्थान, छळ मनामध्ये आणू नका, वाईट विचार आणू नका. स्वामींच्या किंवा दत्तांच्या नामस्मरणामध्ये 11 दिवस शांतपणे मौन धरून जेवढं शक्य आहे तेवढं शांतपणे तुम्ही हे 11 दिवस उपासना करत असताना राहा. तर ही उपासना ही तुम्ही तुमच्या घरी करा किंवा मंदिरात करा. जेवढे शक्य आहे तेवढे नियम पाळा. बाकीचे नियम शिथिल आहेत. खाण्यापिण्याचे नियम शिथिल आहेत. नॉर्मल जेवण जेवा, फक्त शाकाहारी जेवण जेवा. बाहेरचं किंवा कुणाच्या हातचं नाही खाल्लं तर चांगलंच आहे 11 दिवस. 11 दिवस तुम्हाला दररोज स्वामींचं किंवा दत्तांचं दर्शन घेणं शक्य असेल घ्या. नाही तर स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तरी ऍटलिस्ट तुम्ही स्वामींचं किंवा दत्तांचं दर्शन घेणं गरजेचं आहे. तर ही उपासना काय आहे आता आपण बघूयात. 10 मार्च 2026 ला तुम्ही ही उपासना सुरू करायची आहे व याची समाप्ती 20 मार्च 2026 ला करायची आहे. ही उपासना आहे स्वामींचा जो बीज मंत्र आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा, त्याचा तुम्ही 3 माळ जप करायचा आहे. मंत्र असा आहे, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा जो स्वामींचा बीज मंत्र आहे याचा तुम्ही 3 माळ जप करायचा आहे. एका माळेमध्ये 108 मणी असतात. जर तुम्ही 3 माळ जप केला तर तुमचं 324 वेळा जप होईल प्रत्येक दिवस. असा 11 दिवस 3564 वेळा हा जप पूर्ण होईल. तर दररोज 3 माळा असा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ तारक मंत्र एकदा पठण करायचा आहे. पहिले 3 माळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र जाप करायचा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज तारक मंत्र एकदा पठण करायचा आहे. त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ यांचे सिद्ध मंगल स्तोत्र एकदा पठण करायचे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ यांचे सिद्ध मंगल स्तोत्र. जर तुमच्याकडे तारक मंत्र किंवा सिद्ध मंगल स्तोत्र नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल, तिथून तुम्ही घ्या व ते म्हणा, ऐका. शक्यतो म्हणावे, म्हणण्याने उपासना ह्या जास्त प्रभावी होतात. तर काय करायचं आहे तुम्हाला, ओम श्री स्वामी समर्थाय नमः याचा 3 माळी जप 11 दिवस. 3 माळी जप झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ तारक मंत्र एकदा व श्रीपाद श्रीवल्लभ सिद्ध मंगल स्तोत्र एकदा असं 11 दिवस तुम्हाला नित्य नियमाने स्वामी प्रकट दिनानिमित्त करायचं आहे व 11व्या दिवशी या उपासनेची तुम्ही समाप्ती करायची आहे. जसं मी आधी सांगितलं, तुम्ही ही उपासना
पारायणाची मांडणी करून म्हणजेच कलश मांडणी करून नारळ कलशामध्ये ठेवून करू शकता. स्वामींना दत्तगुरूंना एका पाटावर वस्त्र अंथरून हारफुलं अर्पण करून अष्टगंध लावून करू शकता. जर तुम्हाला हे दोन्ही करायचं नसेल, नॉर्मल फक्त देवघरात किंवा स्वामींच्या मंदिरात किंवा त्यांच्या फोटो मूर्ती समोर बसून करायचं असेल तरी करा. फक्त दररोज त्यांना हारफुलं अर्पण करून नमस्कार करा. आणि जर तुम्हाला संकल्प सोडायचा असेल तर संकल्प सोडून देखील तुम्ही ही उपासना करू शकता. संकल्प कसा सोडावा याचा व्हिडिओ ऑलरेडी इन्फोगोड स्वामी चॅनल वरती अवेलेबल आहे. संकल्प फक्त एकदाच पहिल्याच दिवशी उपासना सुरू करताना सोडायचा आहे. म्हणजे 10 मार्चला एकदाच तुम्ही संकल्प सोडायचा, स्वामींना नमस्कार करायचा, दत्तगुरूंना नमस्कार करायचा. तुमच्या मनात जी इच्छा आहे, जे संकट आहे त्या संकटातून बाहेर काढा. मार्ग द्या, दिशा द्या, गुरुबळ द्या, कृपादृष्टी द्या अशी नम्रतेने प्रार्थना करायची. जो प्रॉब्लेम आहे, जे संकट आहे, जी काही इच्छा आहे ती सांगायची. इच्छा पूर्तीसाठी करत असेल तर इच्छा सांगायची आहे व ती लवकर पूर्ण करा, अडथळे दूर करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद असू द्या स्वामी दत्तगुरु. अशक्य शक्य करा स्वामी, ही नम्रतेने प्रार्थना करायची आहे. आपण संकल्प कसा सोडावा ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. नम्रतेने प्रार्थना करा स्वामींना. आणि तुम्हाला जर निस्वार्थी भावाने करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता. संकल्प न करता करायची असेल तरी देखील करू शकता. तुम्ही नॉर्मली भक्तीसाठी करताय, आपल्या गुरूंच्या चरणी भक्तीसाठी भक्ती अर्पण करावी म्हणून करत असाल तरी देखील तुम्ही ही उपासना करू शकता. तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दोन्हीही स्वामी तारक मंत्र व सिद्ध मंगल स्तोत्र याची तुम्हाला लिंक देईल, तिथून तुम्ही घ्या. नॉर्मल उपासना आहे, फक्त वेळ एकच पाळा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी 7ला करताय तर पुढचे 10 दिवस सलग 7लाच करायचे आहे. जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी 6 ते 10 या वेळामध्ये जी वेळ तुम्ही ठेवाल ती पूर्ण होईपर्यंत तीच वेळ ठेवायची आहे आणि उपासना पूर्ण करायची आहे. जर तुम्ही मांडणी केली असेल तर उत्तर पूजा ही स्वामी प्रकट दिनाच्या दुसऱ्या दिवशी करावी. नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या, निर्माल्य पण वाहत्या पाण्यात सोडून द्या आणि ते पाणी झाडांना अर्पण करा. आणि जे काही मूर्ती फोटो ते उत्तर पूजा करून जिथे तुम्ही ठेवता देवघरात हे तिथे ठेवायचे आहे. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी पारायण उपासना पूर्ण झाली असं स्वामींना दत्तगुरूंना नम्रतेने सांगायचं आहे. गोड नैवेद्य अर्पण करायचा आहे, पुरणपोळीचा किंवा जे शक्य होईल त्याचा, बेसन लाडू, बेसन बर्फी, फळांचा अर्पण केला तरी चालेल. दररोज हार फुलं बदला, अष्टगंध लावा स्वामींना. वस्त्र त्यांना दररोज फक्त घाला. फक्त दररोज त्यांना स्नान घालू नका. एकदाच पहिल्या दिवशी तर मांडणी करताय तर एकदाच तुम्ही पंचामृताने गरम पाण्याने त्यांना स्नान करून स्नान पण न करा. 11 दिवस मूर्ती फोटो हलवू नका. फक्त हार फुलं अर्पण करत राहा, ती चेंज करा, अष्टगंध लावत राहा आणि खडी साखरेचा आणि दूध साखरेचा किंवा फळांचा रोज नैवेद्य अर्पण करा. शेवटच्या दिवशी उद्यापन करून गोड नैवेद्य अर्पण करून स्वामींना उपासना पूर्ण झाली सांगायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या तुम्ही उत्तर पूजा करून ते काढायचे आहे मांडणी. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचं त्यांच्या मंदिरात, मठात जिथे शक्य तिथे जाऊन दर्शन घ्या. शक्य असेल तर अन्नदान करा, गरिबांना गरजू वस्तू दान करा. दर्शन घ्यायला विसरायचं नाहीये, तिथे नारळ अर्पण केलं तरी चालेल. आणि स्वामींचं मंदिर नसेल तर दत्तांचं तरी दर्शन घ्या. हे एवढंच तुम्ही ह्या 11 दिवसाच्या उपासनेसाठी करायचं आहे. तुम्हाला इतर कोणतेही प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारा आणि वेगळी पण काही तुम्हाला उपासना हवी असेल तरी कमेंटमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. ही उपासना तुम्ही नक्की करा. ह्या उपासनेला तुम्हाला 20 मिनिटं ते 25 मिनिटच लागतील. उपासना सोपी आहे पण खूप प्रभावी आहे. फक्त नम्रतेने, श्रद्धेने एक सलग करा. उपासना करताना उठू नका, खानाखुना करू नका. पूर्ण मन लावून श्रद्धेने स्वामींना शरण जाऊन ही उपासना करा. स्वामी दयाळू आहेत, ते नक्कीच तुम्हाला कृपा आशीर्वाद देतील, गुरुबळ देतील. इच्छेसाठी करताय ते इच्छा पूर्ण करतील. संकटातून बाहेर पडण्यासाठी करताय तर नक्कीच स्वामी तुमच्या हाकेला धावून येऊन संकटातून तुम्हाला बाहेर काढतील. अशीच प्रार्थना आपण स्वामींच्या दत्तगुरूंच्या चरणी करूयात. आजचा कंटेंट एंड करूयात. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोगोड स्वामी चॅनल. बाय फॉर नाव. बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.